Hello everyone, I welcome you all on the platform of Global Online. So students, महाराष्ट्र सेट 2024 साठी पेपर वन प्रिपरेशन आपण इथे सर्वांसाठी घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये आपण मॅथमॅटिकल रिझनिंग हा सेक्शन स्टार्ट केलेला आहे. सो ब्लड रिलेशन टॉपिक ऑलरेडी काल बेसिक्स घेतलंय, मी रेकॉर्डिंग सेशन अपलोड केलंय. आय होप सगळ्यांनी तो सेशन पाहिलेला असेल. ठीक आहे. यासोबतच स्टुडंट्स, जर तुम्ही महाराष्ट्र सेट एक्झाम 2024 टार्गेट करत असाल तर ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हा सर्वांसाठी एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलेला आहे फॉर द पेपर वन प्रिपरेशन. आणि यामध्ये तुम्हाला फॉलोइंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. फुल सिलेबस लाईव्ह थिअरी लेक्चर्स, या लेक्चर्सच्या द्वारे तुम्ही तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करू शकता. ऍट द सेम टाइम जे टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला एज्युकेटर्स या लेक्चर्सच्या द्वारे शेअर करतील, ते तुम्हाला एक्झाम मध्ये खूप जास्त हेल्प करणार आहे टू गेन द अक्युरसी ऑफ द क्वेश्चन. ओके. व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील सर्व युनिट्स वरती. 40+ मॉक टेस्टच्या द्वारे तुम्ही तुमचं प्रिपरेशन टेस्ट करू शकता. ऍट द सेम टाइम मॉक टेस्ट मध्ये जे विचारले जाणारे प्रश्न आहेत स्टुडंट्स, ते डिरेक्टली एक्झाम मध्ये पण रेप्लिकेट होणार आहेत, म्हणून हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्या प्रिपरेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. लास्ट 10 इयरचे PYQ चे कम्प्लीट नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. कोर्स फीस आहे ₹3000. ओरिजिनल यावरती तुम्हाला 2400 मध्येच कम्प्लीट कोर्स अवेलेबल करून देण्यात येईल. ठीक आहे. तो दिलेल्या व्हॉट्सअप नंबरच्या द्वारे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे कोर्सच्या एनरोलमेंटसाठी. यासोबतच स्टुडंट्स, तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या द्वारे फ्री व्हिडिओज पण ऍक्सेस करू शकता, ऍज यू नो दिस. सो विदाउट एनी फर्दर ड्यू, लेक्चरला स्टार्ट करूयात. यापूर्वी मला सांगा, कालचं लेक्चर किती स्टुडंट्सनी पाहिलेलं आहे? क्लिक क्लिक जस्ट एक CC टाईप करा किंवा थम्स अप द्या, जे होईल ते. ठीक आहे. फास्ट फास्ट सगळ्यांनी कॉमेंट करायचंय. एकदम ऍक्टिव्हली पार्टिसिपेट राहाल स्टुडंट. स्टार्टिंग टू एंड मी हेच बोलत असते, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट राहाल तरच मॅथमॅटिकल रिझनिंगचा पोर्शन समजेल, नाही तर काय नाही समजणार आहे. ठीक आहे. बघितलं? क्लिअर आहे. ओल्ड स्टुडंट्सला तर काही प्रॉब्लेमच येणार नाही. ठीक आहे. त्यांना दे नो व्हॉट आर द सिम्बॉल्स, राईट? त्यांनी प्रॉपरली पाहिलं असेल, त्यांना सगळे सिम्बॉल्स आठवत असतील, रिव्हिजन केलं असेल, तर कालचं लेक्चर ऍज सच एवढं मॅटर नाही करणार. ओल्ड स्टुडंट्सचं बोलते. 2च स्टुडंट्सचा रिप्लाय, पटपट कॉमेंट करा सगळ्यांनी. कॉमेंट करा. ओके. एकदा रिवाइज करू फास्ट मध्ये. ठीक आहे. एक लक्षात घ्या, जे फॉर द फर्स्ट टाइम क्लास पाहत आहेत. ठीक आहे. यशस्वी, तुम्हाला कालचा व्हिडिओ पाहावा लागेल मॅम. ठीक आहे. यू हॅव टू वॉच द व्हिडिओ फर्स्ट. काही प्रॉब्लेम नाही, मी परत एकदा रिवाइज करते. आता थोडंसं नोटबुक आणि पेन हातात घ्या आणि जे जे सिम्बॉल्स मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवते, ते सिम्बॉल्स तुम्हाला नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायचे. ठीक आहे. ठीक आहे. क्लिअर एव्हरीवन? क्लिअर? सो व्हॉट एव्हर द सिम्बॉल्स आय एम रायटिंग हिअर, तर तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्या, जर फर्स्ट टाइम पाहत असाल तर. ठीक आहे. पटपट. समजा ब्लड रिलेशन, नातेसंबंधीमध्ये प्रश्नामध्ये कुठेही तुम्हाला मेल सेक्स कॅरेक्टर दिसत असेल, मेल कॅरेक्टर, पुरुष कॅरेक्टर दिसत असेल, तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी स्क्वेअर शेप वापरायचा आहे. ठीक आहे. ठीक आहे. हे ट्रिक्स आहेत स्टुडंट्स, ह्याला तुम्ही चेंज करून पण अल्टर करून पण करू शकता. बट हे आपण सर्व एकत्र स्टडी करत आहोत. याकरिता अक्युरसी वाढवण्यासाठी मी सगळ्यांचे सिम्बॉल्स जे आहे फिक्स केलेले आहेत. ठीक आहे. कोणताही सिम्बॉल वापरू शकता, बट आपण इथे काय वापरणार आहोत? मेल कॅरेक्टरसाठी स्क्वेअर शेप. फॉर द फिमेल कॅरेक्टर, महिला जर असेल, क्वेश्चन मध्ये दिलेल्या तुम्हाला जर एक फिमेल कॅरेक्टर दिसत असेल, तर तुम्ही तिला सर्क्युलर शेप मध्ये दाखवणार आहात. ठीक आहे. मॅरेज, एखादा मॅरिड कपल असेल स्टुडंट्स, लग्न झालेलं जोडपं असेल, त्याला तुम्ही कुठल्या सिम्बॉलनी रिप्रेझेंट करणार आहात? डबल हेडेड ॲरो. डबल हेडेड ॲरो. ओके. म्हणजे जे 2 तोंड असलेला बाण आहे, त्याच्याने आपण रिप्रेझेंट करणार. समजा माझ्याकडे ए नावाची फिमेल आहे, म्हणजे एक महिला आहे. ठीक आहे. आणि बी नावाचा एक मेल आहे. ठीक आहे. दोघं नवरा बायको इथे दाखवायचे मला. तर यामध्ये पहा, ए काय म्हटलं मी? फिमेल आहे स्टुडंट्स. फिमेलसाठी आपण कोणतं कॅरेक्टर आहे? सॉरी, इथे फिमेल कॅरेक्टर आहे, म्हणजे कोणता शेप घेणार आहोत स्टुडंट? सर्क्युलर शेप. सो इथे हिच्यासाठी आपण सर्क्युलर शेप घेणार. ठीक आहे. बी हे मेल आहे का फिमेल आहे? मेल. सो आय विल बी टेकिंग हिअर अ स्क्वेअर शेप. ओके. हे क्लिअर झालं का? दोन्ही सिम्बॉल्स क्लिअर आहेत का? पटपट सांगा. आणि दोघांमध्ये मॅरेज हे रिलेशन मला रिप्रेझेंट करायचंय. सो आय बी युझिंग व्हॉट? डबल हेडेड ॲरो. मी काय वापरणार आहे स्टुडंट्स इथे? डबल हेडेड ॲरो. आर दीज 3 पॉइंट्स क्रिस्टल क्लिअर? कॉमेंट सेक्शन मध्ये फास्ट कॉमेंट करायचं. मला पुढचे 2 सिम्बॉल्स घ्यायचे आणि क्वेश्चन स्टार्ट करायचंय.
इज इट क्लिअर? ओके. यासोबतच स्टुडंट्स सिबलिंग्स म्हणजे काय असतं कोणी कॉमेंट करा फास्ट. सिबलिंग्स काय असतं स्टुडंट्स? सिबलिंग्स म्हणजे काय असतं? सख्खे भाऊ-बहिणी. सख्खे भाऊ-बहिणी म्हणजे काय असतं? सिबलिंग्स. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी माझं स्वतःचं एक्झाम्पल घेते. मी अक्षता, ओके. मी एक फिमेल कॅरेक्टर आहे स्टुडंट्स, बरोबर? अक्षता काय एक फिमेल कॅरेक्टर आहे. तिला आपण सर्क्युलर शेपमध्ये दाखवू. ठीक आहे. मला एक बहीण आहे, मला एक भाऊ आहे. रिअलमध्ये. ठीक आहे. तुम्ही हे रिअल बहिणी आणि भाऊ म्हणजे माझे हे कोण झाले दोघं? हे माझे सिबलिंग्स झाले. म्हणजे आम्ही टोटल किती सिबलिंग्स आहोत स्टुडंट्स? 3 सिबलिंग्स. मी, माझा भाऊ आणि माझी बहीण. ठीक आहे. सो इथे पहा स्टुडंट्स, माझा भाऊ मी दाखवते समजा ही माझी बहीण आहे. ओके. ही माझी बहीण झाली आणि माझा भाऊ दाखवायचा असेल तर मी काय करेल? इथे स्क्वेअर शेप घेईल. हा माझा झाला भाऊ समजा. ठीक आहे. सो आमच्या तिघांमध्ये रिलेशन दाखवत आहे, तर कोण दाखवते? हे डॅश दाखवते, डबल डॅश. सो दिस डबल डॅश वी आर गोइंग टू यूज फॉर सिबलिंग्स. सिबलिंगसाठी आपण कोणतं सिम्बॉल वापरणार आहोत स्टुडंट्स? डबल डॅश. मी रिपीट करत आहे हे पॉइंट जे ऑलरेडी कालच्या लेक्चरमध्ये घेतलेत मी. ठीक आहे. सो मेल कॅरेक्टर स्क्वेअर शेप, फिमेलसाठी सर्क्युलर शेप, मॅरिड कपल दाखवायचं असेल तर डबल हेडेड एरो, सिबलिंगसाठी तुम्हाला डबल डॅश दाखवायचं स्टुडंट्स. अँड वन मोर होता दॅट इज जनरेशन गॅप. काय होतं स्टुडंट्स? जनरेशन गॅप. जनरेशन गॅप काय असतं? जनरेशन गॅप काय असतं स्टुडंट्स? फास्ट कॉमेंट करा फास्ट. पिढी मधला बदल. बरोबर? पिढी मधला बदल. तो पिढी मधला बदल आपण कसा दाखवतो? ट्री डायग्रामच्या मदतीने. वरचे जे मेंबर्स येणार आहेत स्टुडंट्स, वरचे जे मेंबर्स येणार आहेत, ते आपले आई-वडील समजा. या जनरेशनला समजा तुम्ही बिलॉन्ग करताय. ठीक आहे. म्हणजे ही झाली तुमची पहिली जनरेशन, आई-वडिलांची पहिली जनरेशन, आजी-आजोबांची त्याच्या वरची जनरेशन. तुमची कोणती आहे स्टुडंट्स यामध्ये? येस, सेकंड जनरेशन समजा. ठीक आहे. तर ही जनरेशन मधला जो फरक आहे, समजा तुमची तिसरी पिढी स्टार्ट झाली असेल इथे समजा. तर तुम्ही हे परत ट्री डायग्राम वापरणार आहोत, राइट? सो याचा यूज समजेल. बट यापूर्वी मला सांगा, सिम्बॉल सगळ्यांना क्लिअर आहेत का? आर द सिम्बॉल्स क्रिस्टल क्लिअर? फिमेलसाठी सर्क्युलर शेप, मेलसाठी स्क्वेअर शेप. Double headed arrow is for the married couple. Yes. One more symbol siblings के लिए what is the symbol? Double dash. Double dash. And the generation gap के लिए what are we going to use? काय वापरणार आहोत स्टुडंट्स आपण इथे? अशी एक ट्री डायग्राम. क्रिस्टल क्लिअर आहे सगळ्यांना? कॉमेंट सेक्शन मध्ये फास्ट टाइप करायचंय आणि ज्यांना समजलं त्यांनी क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करणार आहेत. ट्राय करा. ट्राय करा. मी 30 सेकंड्सचा वेळ देईल. ओके. स्लोली ट्राय करायचं आहे. प्रयत्न करा अँड नंतर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये क्वेशन नंबर एचं तेवढं स्पेसिफिक आन्सर सांगा. बीचं सांगा. ठीक आहे. ज्यांना नाही जमत ते थोडंसं थांबा 30 सेकंडसाठी. येस. मदर आन्सर्स येत आहेत. आई. ओके. 3 काय आहे 3? इथे ऑप्शन्स नाहीयेत. इथे ऑप्शन्स नाहीयेत. श्वेता मॅम काय बोलायचं तुम्हाला? मला नाही समजलं. इथे ऑप्शन्स नाहीयेत. ओके. सो लेट्स बिगिन नाऊ. कॉमेंट सेक्शन एकदम ऑफ करायचंय. ओके. स्टुडंट्सनी आता केअरफुली पहा ज्यांना नाही समजलं. स्टेटमेंट 1 पहा. ए इज अ सिस्टर ऑफ एस. ए कोण आहे? बहीण आहे. कोणाची बहीण आहे? एसची. इथे पहा. ए ही एसची बहीण आहे. तो बहीण म्हणजे काय असणार आहे स्टुडंट्स यामध्ये? बहीण म्हणजे विच कॅरेक्टर? फिमेल कॅरेक्टर, राइट? महिला कॅरेक्टर आहे. म्हणून मी ए साठी सर्क्युलर शेप घेऊ इथे. राइट? सोबत दुसरं इथे काय दिलेलं आहे? ए ही एसची बहीण आहे. तो ए जी आहे एसची बहीण आहे म्हणजे दोघांमध्ये सिबलिंग्सचं नातं येणार आहे. स्टुडंट्स एक लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्हाला ब्रदर किंवा सिस्टर बोललेलं असतं, बहीण किंवा भाऊ बोललेला असतो, तेव्हा सख्खे बहीण-भाऊच कन्सिडर करायचे.
जर तुम्हाला स्पेसिफाय केलेलं असेल चुलत भाऊ, मावस भाऊ किंवा कझिन्स इंग्लिशमध्ये, तेव्हा तुम्हाला कझिनचं डोकं लावायचंय. आता फक्त तुम्हाला ए इज सिस्टर ऑफ एस बोललेलं आहे, तर सरळ-सरळ सिबलिंगच्या नात्यात घ्यायचंय. गॉट इट क्लिअर एव्हरीवन? आता पहा, इथे एस नाहीये, इथे एस आहे. ठीक आहे. एस ही आरची मुलगी आहे. आरची मुलगी आहे स्टुडंट्स. एस इज डॉटर ऑफ आर. ओके. आपल्याला माहिती आहे डॉटर ऑफ आर म्हणजे पहा एस कोण आहे? मुलगी आहे. एस जर मुलगी असेल तर एसचं कॅरेक्टर काय होणार आहे? फिमेल कॅरेक्टर आणि फिमेल कॅरेक्टरसाठी स्टुडंट्स आपण काय घेतो? सर्क्युलर शेप, राइट? म्हणून मी इथे सर्क्युलर शेप घेऊन टाकू याला एस इज डॉटर. ओके. मला सांगा एस कोणाची डॉटर आहे? एस आरची डॉटर आहे. तर इथे मी खाली ड्रॉ करून दाखवते. हे एस झाले. हे एसची बहीण झाली. तिचं नाव आहे ए. ठीक आहे. एस कोणाची मुलगी आहे हो? आरची मुलगी आहे. एस आरची मुलगी आहे म्हणजे आर वरच्या जनरेशनला बिलॉन्ग करतो. स्वतःला इमॅजिन करायचं. आपण एका जनरेशनला बिलॉन्ग करतो. आपले आई-वडील त्याच्या वरच्या जनरेशनला बिलॉन्ग करतात. आपले आजी-आजोबा आई-वडिलांच्या वरच्या जनरेशनला बिलॉन्ग करतात स्टुडंट्स. अशा पद्धतीने. तुम्हाला एक सोपी भाषा मी आता ते सांगते सोप्या भाषेमध्ये, की कधी पण आपण आपल्या आई-वडिलांच्या खाली असतो. आपले आई-वडील आजी-आजोबांच्या खाली असतात. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आपले मूळबाळ आपल्या खाली असतात. जनरेशन गॅप ह्यालाच बोलतात स्टुडंट्स. क्लिअर आहे सगळ्यांना? मग मी आर वरती लिहून टाकू इथे. आरचे आता 2 इथे जे आहेत लेटर झालेले आहेत. एक एस आहे आणि दुसरी मुलगी आहे ए. इथेपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? कमेंट करा चला फास्ट. इथेपर्यंत क्लिअर आहे का? कमेंट करा फास्ट. क्लिअर आहे? ओके. पण आपल्याला इथे हे नाही माहिती, आर ही आई आहे का आर हे वडील आहेत म्हणून सध्याला तसंच ठेवूयात. आरला सिम्बॉल द्यायच्या भानगडीत नाही जायचं. पुढे पहा आता. आर हॅज ओन्ली वन सन नेम्ड पी. आर हॅज ओन्ली वन सन नेम्ड पी. आता पाहायचा अर्थ काय होतो? आरला एकुलता एक मुलगा आहे. म्हणजे 2 मुली झाल्या. 2 मुली झाल्या आणि त्यांना एकुलता एक मुलगा आहे म्हणजे एस आणि एला इथे अजून एक सिबलिंग आहे आपण म्हणू शकतो किंवा एक भाऊ आहे, ज्याला आपण स्क्वेअर शेपमध्ये रिप्रेझेंट केलं. कारण हा सन आहे, मुलगा आहे. पॉइंट क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. नाऊ जे इज मदर ऑफ पी बोललेलं आहे. जे जी आहे पीची आई आहे स्टुडंट्स. म्हणजे काय? यावरनं आपण सांगू शकतो पीचे एक पेरेंट आर आहे. म्हणजे पी जो मुलगा आहे ना, त्याचे वडील किंवा आई आपल्याला माहिती नाही आर वडील आहेत का आई आहे. पण 100% दोघांपैकी एक आहे माहिती. बट पुढची लाईन आपल्याला क्लिअर करत आहे, की जे जी आहे पीची आई आहे. म्हणजे यावरनं आपण सांगू शकतो, की आर हे झाले वडील आणि ह्यांची वाईफ झाली म्हणजे जे. ठीक आहे. म्हणजे आर हे झाले पुरुष, ओके. त्यांची वाईफ ज्याला आपण डबल हेडेड एरोनी दाखवतो. दोघांमध्ये लग्नाचा संबंध आहे. त्यांचे 3 लेकरं आहेत एस-ए-पी. डायग्राम क्लिअर आहे का स्टुडंट्स? टेल मी इन द कमेंट सेक्शन फास्टर नाउ. इज द डायग्राम क्रिस्टल क्लिअर? डायग्राम क्रिस्टल क्लिअर आहे का? कोणी एखादा स्टुडंट आहे ज्याला नाही समजलंय? नाही समजलं तर काय करायचं तुम्हाला? एक-एक स्टेटमेंट प्रॉपरली अॅनलाईज करायचंय. एक-एक स्टेटमेंट. ठीक आहे. आता क्वेशन नंबर 1 पहा स्टुडंट. हाऊ इज जे रिलेटेड टू ए? हाऊ इज जे रिलेटेड टू ए? ह्या प्रश्नाचा अर्थ काय होतो? ए साठी जे कोण आहे स्टुडंट्स? ए साठी जे कोण आहे? मदर? मदर? येस, आई आहे. जे ही एची कोण आहे? आई आहे. अहो, जे ही एस-ए-पी तिघांची पण आई आहे. आणि क्वेशन काय विचारलंय? हाऊ मेनी सिबलिंग्स आर देअर इन फर्स्ट जनरेशन? मला ह्याचा आन्सर सांगा चला आता फास्ट. पहिल्या जनरेशनमध्ये किती सिबलिंग्स आहेत विचारलेला प्रश्न. मला उत्तर हवंय ह्याचं. कमेंट करा फास्ट. 3, 3, 3. एकाचं पाहून एक उत्तर देते. प्रश्न नीट वाचला नाही. नथिंग, नथिंग. प्रिटी ग्रेट. पहा इथे. क्वेशन काय विचारलाय? हाऊ मेनी सिबलिंग्स आर देअर इन फर्स्ट जनरेशन? अहो तुम्ही पहिल्या पिढीत पहा ना. ही झाली दुसरी पिढी. सेकंड जनरेशन. पहिली पिढीमध्ये तुम्हाला सिबलिंग्स कुठे दिसतायत? पहिल्या पिढीमध्ये तर एक मॅरिड कपल आहे आर आणि जे. सो नो सिबलिंग्स. म्हणून ह्याचा आन्सर काय येणार आहे? 0 सिबलिंग्स किंवा नो सिबलिंग्स.
Crystal clear everyone in the comment section. Faster now. सोप्पा आहे ब्लड रिलेशन, अवघड करून नका घेऊ. बस एवढंच म्हणणं आहे. ठीक आहे? चला हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. हा क्वेश्चन खूप सिंपल आहे. 30 सेकंडचा वेळ देते मी. फास्ट एकदम. ठीक आहे? चला ट्राय करा. ह्याचे ऑप्शन्स पण दिलेले आहेत मी तुम्हाला इथे. ट्राय टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन. टिल देन मी एक वॉटर ब्रेक घेते. एनीवन? खूप सोपा क्वेश्चन आहे. सासरे. ओके. फादर इन लॉ. सासरे. पहा आता क्वेश्चन पहा. भरपूर स्टुडंट्स आन्सर देत आहेत. आपण पाहूयात वेदर ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे का नाही. सासरे हे ऑप्शन करेक्ट आहे का नाही. पहा आता इथे. ए इज फादर ऑफ बी. ए कोण आहे? सॉरी. ए इफ एज फादर इज बी. ओके. ए चे वडील बी असल्यास ए चे वडील कोण आहेत? बी आहेत. म्हणजे बी 100% कोणता कॅरेक्टर असणार आहे? मेल कॅरेक्टर. येस ऑर नो? येस. ए चे वडील बी असल्यास बोललेलं आहे इथे. इथे पण आता ऑप्शन्स चेंज होतात. एकाने फादर पण टाकले. काही स्टुडंट्स आता फादर टाकतात. पाहूत आन्सर काय आहे. ठीक आहे. ए चे वडील बी आहेत स्टुडंट. सो बी 100% इथे काय असणार आहे? 100% काय असणार आहे? मेल कॅरेक्टर. ओके. सी इज अ फादर ऑफ बी. सी इज फादर ऑफ बी. सी परत हे कोण आहेत? वडील आहेत. कोणाचे वडील आहेत? बी चे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे बी. बी हा कोण आहे? हा एक मेल कॅरेक्टर आहे. आणि बी जो आहे तो वडील आहे. कोणाचा वडील आहे हो? ए चा. म्हणजे बी चा मुलगा पुढच्या जनरेशन मध्ये येणार आहे स्टुडंट्स. एवढं समजतंय का? बी चे लेकरं पुढच्या जनरेशन मध्ये खालच्या साईडला येतील. ठीक आहे. सी इज फादर ऑफ बी. सी बी चे वडील आहेत. मला सांगा सी वरच्या साईडला येतील का खालच्या साईडला येतील? कॉमेंट करा फास्ट. सी इज फादर ऑफ बी बोललेलं आहे. सी इज फादर ऑफ बी. ओके. सी हे बी चे वडील आहेत. अप्पर जनरेशन राईट. सो सी विल कम अबव बी. सी इज फादर ऑफ बी. क्लिअर? नाव डी इज एज मदर. डी कोण आहे? ए ची आई आहे. आपल्याला माहिती आहे इथे ए चे वडील बी आहेत. ओके. आता आपल्याला ए ची आई पण समजली आहे. कोण आहे? ए ची आई कोण आहे? इथे डी आहे. ठीक आहे. मग इथे पहा ही झाली डी. आणि डी एक फिमेल कॅरेक्टर आहे. आई आहे म्हणून मी इथे सर्क्युलर शेप वापरत आहे. ह्या दोघांमध्ये बी आणि डी मध्ये लग्नाचं नातं आहे म्हणून मी हे डबल हेडेड एरो वापरलं. तर क्वेश्चन खूप सिंपल आहे. हाऊ इज सी रिलेटेड टू डी? हाऊ इज सी रिलेटेड टू डी? सी हे डी साठी कोण आहेत? खूप सिंपल आहे हो. पहा डी चे हसबंड कोण आहेत? बी. डी चे हसबंड कोण आहेत? बी. हसबंडचे वडील. तुमच्या हसबंडच्या वडिलांना तुम्ही काय बोलतो? फादर इन लॉ, सासरे. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. गॉट इट शाइस्ता? शाइस्ता समझ आया आपको? गलत क्यों हुआ आपका क्वेश्चन? वेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन. पॉइंटिंग वाला क्वेश्चन है. थोड़ा सा ट्राई करा. चला फास्ट ट्राई करा हा क्वेश्चन. 30 सेकंड्सचा वेळ देईल. ट्राय करा. खूप सिंपल क्वेश्चन आहे. मराठी मीडियम स्टुडंट्स आता 30 सेकंड्सची पण गरज पडली नसते जर त्यांनी प्रॉपरली क्वेश्चनला
म्हणजे रीड आउट केलं असेल. ठीक आहे. आता यामध्ये ना 2 स्टुडंट्स आहेत. एक म्हणणारे भाचा आणि दुसरे म्हणणारे यामध्ये मामा. स्टुडंट्स हे तुम्हाला क्वेशन काय विचारले ते समजणं गरजेचं आहे. क्वेशन काय विचारलंय? मुलाचा राजूशी काय संबंध आहे? राजूशी कसा संबंध आहे? हाऊ इज बॉय रिलेटेड टू राजू? याचा अर्थ काय होतो? बॉय हा राजूसाठी कोण आहे? बॉय हा राजूसाठी कोण आहे? मामा कसा टाइप करता तुम्ही? इतका सोपा क्वेशन आहे. ट्राय टू अंडरस्टँड नाऊ. इथे काय फक्त स्टेटमेंट वाचायचं पहा. स्वतःसोबत ते रिलेट करू शकता. तो माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे. राजू, राजू, ओके. राजू, राजूची आई. पहा स्टुडंट्स मी कसं कसं सॉल्व्ह करते पहा. कॉमेंटमध्ये काही टाइप नका करू. हा झाला राजू. नो वन इज गोना टाइप नाऊ. स्टॉप इट. स्टॉप. एकदम स्टॉप करा. राजू, राजूची आई वरच्या जनरेशनला येईल. ही झाली राजूची आई. राजूची आई. ओके. तो माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलीचा म्हणजे राजूची आई झाली आणि आईची एकुलती एक मुलगी म्हणजे ही कोण असणार आहे? राजूची बहीण असणार आहे. येस ओर नो? टेल मी इन द कमेंट सेक्शन. हे क्वेशन सोपे आता वाटतात, बट असे खूप लेंदी स्टेटमेंट आले ना, मग अशी टेक्निक वापरलेली कधीही बेटर. आता तुम्ही एक लाइनर क्वेशन होता, सिंगल लाइनर क्वेशन होता, सरळ-सरळ तुम्ही सॉल्व्ह केलात. कॉम्प्लेक्स पण होऊ शकतं. युजुअली सेट एक्झाममध्ये होत नाही, बट स्टिल आय एम टीचिंग यू ॲट दॅट लेव्हल, की हां, तुम्ही थोडंसं नेटच्या लेव्हलनी पण विचार करा. ठीक आहे. राजू, राजूची आई, राजूची आईची एकुलती एक मुलगी म्हणजे राजूची बहीण झाली. तिचा मुलगा, तिचा मुलगा. म्हणजे राजूच्या बहिणीचा मुलगा कोण असणार आहे राजूसाठी? ऑब्व्हियसली भाचा. किती स्टुडंट्सला हे आन्सर समजलंय, नाही समजलंय कमेंट करा. नीस माने भाची. लक्षात घ्या, नीस म्हणजे काय असतं? व्हॉट इज नीस? नीस म्हणजे भाची किंवा पुतणी. बरोबर? इंग्लिश मीडियम स्टूडेंट्स मेक अ नोट ऑफ इट. मेक अ नोट ऑफ इट. नीस क्या होता है? नीस क्या होता है? सिस्टर्स डॉटर, सिस्टर्स डॉटर या फिर ब्रदर्स डॉटर, ब्रदर्स डॉटर. एंड नेफ्यू क्या होता है स्टूडेंट्स? नेफ्यू इज बहिणीचा मुलगा, दॅट इज सिस्टर्स सन, sister's son, and nephew it can be brother's son. Is it crystal clear everyone in the comment section? Faster. एकदम फास्ट. आन्सर समजलं सगळ्यांना? हा क्वेश्चन सॉल्व्ह करा फास्ट. सेम पॉइंटिंग वाला क्वेश्चन आहे. काका म्हणणारे इथे पहा ना. एक एकुलता एक भाऊ काय असते? एकुलता एक भाऊ काय असते? किती सिंपल क्वेश्चन आणि किती सिली मिस्टेक. का? कारण नेग्लिजन्स आहे रीडिंगमध्ये. सोप्पा क्वेश्चन आहे. मराठी मीडियम स्टुडंट्सला तर बिलकुल प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. स्वतःला रिलेट करून घ्यायचं. कधी असे क्वेश्चन्स आले ना, पॉइंटिंग टू अ पर्सन वाले, स्वतःला रिलेट करायचं. एक इमेज घ्यायची डोक्यामध्ये, एक फोटो घ्यायची. त्या फोटोला स्वतःच्या डोक्यामध्ये ब्लर करून घ्या. चला ट्राय करा. एक फोटो घ्या डोक्याच्या मध्ये, ठीक आहे. त्याला ब्लर करा. ब्लर, एकदम ब्लर. ते दिसत नाही ती व्यक्ती कोण आहे. ठीक आहे. आणि तुम्हीच सांगताय, काय सांगताय पहा. तो माझ्या वडिलांच्या आईचा मुलाचा एकुलता एक भाऊ आहे. सो अंडरस्टँड द क्रोनॉलॉजी कैसे जा रहे, कसं चाललोय ते आपण त्याला समजा थोडंसं. इथे पहा. तो माझ्या वडिलांच्या आईचा मुलीचा एकुलता एक भाऊ आहे. अहो एकुलता एक भाऊ आहे म्हणजे काका तर इम्पॉसिबलच आहे आन्सर. पहा आता इथे कसं येणार आहे. एक व्यक्तीकडे लक्ष वेधून लख्खन काय बोलला? लख्खन बोलतोय यामध्ये. कोण बोलतोय स्टुडंट्स? लख्खन बोलतोय.
लखन काय बोलते पहा. तो माझ्या वडिलांच्या आईचा मुलीचा एकुलता एक भाऊ आहे. ओके. लखन लखन लखनचे वडील वरच्या जनरेशनला येतील. ओके. हे झाले लखनचे वडील. हे झाले लखनचे वडील स्टुडंट्स. येस. वडिलांची आई म्हणजे अजून त्याच्या वरच्या जनरेशनला येईल स्टुडंट्स. येस. फिमेल आहे आई म्हणजे. ओके. म्हणजे ही लखनची आजी झाली. ओके. ही लखनची आजी झाली. ठीक आहे. तो माझ्या लखनच्या वडिलांच्या आईचा एकुलत्या एक मुलीचा नो सॉरी मुलीच्या सॉरी एक सेकंड. लखनचे वडिलांची आई म्हणजे लखनची आजी. आजीची मुलगी म्हणजे इथे पहा ही लखनची आत्या झाली. येस ऑर नो? येस, लखनची आत्या झाली. आंट आपण बोलू इथे. लखन्स आंट. ओके. आणि लखनची आंटी किंवा आत्या आणि वडिलांमध्ये रिलेशन काय असणार आहे? सिबलिंगचं नातं असणार आहे. पण इथे सोबत तुम्हाला काय दिलेलं आहे? एकुलता एक भाऊ आहे. म्हणजे अहो हिच्या आत्याला एकुलता एक भाऊ आहे म्हणजे तुमचे वडीलच असणार आहेत ना, म्हणून आन्सर वडील येणार आहे. काकाचं तर इथे ऑप्शनच नाहीये. मुलगा तर बिलकुल नाही येणार. त्या व्यक्तीचा लखनशी संबंध कसा आहे? हाऊ इज द पर्सन रिलेटेड टू लखन? ही इज द फादर ऑफ लखन. ही इज द फादर ऑफ लखन. क्लिअर आहे का क्वेश्चन? कॉमेंट करा फास्ट. क्वेश्चन क्लिअर आहे का? काय डाऊट येतोय? थोडा डाऊट असेल तर लगेच विचारा. ठीक आहे. हा क्वेश्चन ट्राय करा. चला फास्ट. हा क्वेश्चन ट्राय करा फास्ट. चला ट्राय करा हा क्वेश्चन. Try this question, everyone. Shaista, I want you to reread the question. Reread the question. Question ला समजून घ्या. सिस्टर आहे हो, ते सीटर नाहीये, सिस्टर आहे. प्रिंटिंग मिस्टेक आहे. सिस्टर. साइटर झालेलं आहे का? सॉरी. सिस्टर आहे हे. बहीण. प्रिंटिंग मिस्टेक आहे स्टुडंट्स, हे बहीण आहे. ठीक आहे? सिस्टर आहे स्टुडंट्स ते, साइटर नाहीये. ओके. पहा. पहा स्टुडंट्स, तुम्हाला दिलेला वेळ इथे संपतो. भरपूर स्टुडंट्सचे वेगवेगळे आन्सर आहेत. ओके. क्वेश्चन. ट्राय टू रीड आउट द क्वेश्चन प्रॉपरली. मी नेहमी तुम्हाला एक गोष्ट काय म्हणते की तुम्ही क्वेश्चन जे आहे प्रॉपरली रीड करा. ठीक आहे. ठीक आहे. पहा. रोहित त्याच्या बहिणीला भेटायला जातो बेसिकली. रोहित त्याच्या बहिणीच्या घरी तिला भेटायला चाललोय. ठीक आहे. ही रोहितची बहीण आहे. आणि त्या बहिणीला एक मुलगी आहे. ठीक आहे. रोहितच्या बहिणीला एक छोटी मुलगी आहे. त्या मुलीचं नाव आहे शीला. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? ओके. आता पहा स्टुडंट्स, हा झाला रोहित. हा झाला तुमचा रोहित. रोहित चालला त्याच्या बहिणीच्या घरी. बहिणीला एक मुलगी आहे, तिचं नाव आहे शीला. आणि शीला एका मुलीसोबत खेळतीये. शीला वॉज प्लेइंग चेस विथ नमिता. शीला नमिता सोबत जी आहे चेस खेळते स्टुडंट्स. तर रोहितचा नमिताशी संबंध काय हा क्वेश्चन विचारलाय. रोहितचा संबंध त्याच्या बहिणीशी आहे. रोहितचा संबंध शीलाशी आहे. कारण ती तिच्या बहिणीची मुलगी म्हणजे त्याची झाली भाची. बट नमिता सोबत त्याचं रिलेशन दिलंय का स्टुडंट्स? पॉइंट नंबर 1 हे सांगा मला. रोहितचं नमिताशी नातं काय दिलेलं आहे का प्रश्नामध्ये? नाही. नो. इट्स नॉट गिव्हन. दुसरा पॉइंट. शीलाचा किंवा शीलाच्या आईचा
ठीक आहे. शीला जी आहे आपली किंवा शीलाची जी आई आहे, शीलाची मदर आहे, त्या दोघींचा नमिता सोबत काही संबंध सांगितलाय का? देअर इस एनी रिलेशन. इस देअर एनी रिलेशन डिस्क्राइब्ड अमॉन्ग शीला एंड नमिता? ओके. शीला एंड नमिता असं काही रिलेशन आहे का दोघींमध्ये? किंवा शीलाची जी आई आहे, तिचा आणि नमितासोबत काही संबंध सांगलाय का? नाही. अहो, ती तिची मैत्रीण असू शकते, बाजूची किरायदाराची मुलगी असू शकते किंवा कोणी XYZ पर्सन असू शकते, रँडम पर्सन. सो अशा प्रकारचे रिलेशनला आपण काय म्हणतो स्टुडंट्स? धिस कॅन नॉट बी डिटरमाइन्ड. गॉट इट? इस द क्वेशन क्रिस्टल क्लिअर? अशा क्वेशन्सचे आपण रिलेशन नाही सांगू शकत स्टुडंट्स. म्हणून ठरवता येत नाही ह्याचं करेक्ट उत्तर आहे. किती स्टुडंट्सला हे समजलंय? क्लिअर आहे का? असा क्वेशन हा क्लिअर आहे का स्टुडंट्स? इज इट क्रिस्टल क्लिअर? एकही स्टुडंट असेल मागे तर पुढे या. अहो, तुम्हाला यात काय दिसतंय? ना रोहितचं रिलेशन जे आहे नमिता सोबत आहे, ना रोहितच्या बहिणीचं रिलेशन नमिता सोबत आहे. शीलाचं रिलेशन जी की तिच्यासोबत खेळतीये, तिचं नमितासोबत नातं नाहीये. ऑल्वेज रिमेंबर जेव्हा तुमचं ब्लड रिलेशनचे क्वेशन्स येतात, त्यामध्ये तुमचे फ्रेंड्स, कलीग्स दीज आर नॉट इन्व्हॉल्व्ड. फक्त नाते-संबंध चैप्टरचंच नाव है। आस-पास के, पड़ोस के लोग या फिर आपके कोई दोस्त हो बहुत मतलब मैं फैमिली से भी ज़्यादा बढ़कर है मेरे लिए, फिर भी नहीं चलेगा, नहीं चलेगा बिकॉज़ क्वेशन्सला स्टिक राहायचं. एंड पॉइंट नंबर 2 एक क्वेशन मला स्टुडंटनी रेज केला होता. मॅम व्हॉट अबाउट द थर्ड जनरेशन? नॉट थर्ड जनरेशन, थर्ड सेक्स कॅरेक्टर. ठीक आहे. एक झालं आपला मेल कॅरेक्टर, दुसरा फिमेल सेक्स कॅरेक्टर आणि तिसरं असतं LGBTQ. ते आपल्याला त्याच्याशी काही संबंध नाही स्टुडंट्स. ब्लड रिलेशन ओन्ली डील्स विथ मेल एंड फिमेल कॅरेक्टर. गॉट इट? गॉट इट? हां, फ्युचरमध्ये जर तसा अपडेट आला तसा चॅप्टरमध्ये तर आपण घेऊयात. बट सध्याला आपल्याला फक्त मेल एंड फिमेल सोबतच डील करायचंय. गॉट इट? क्लिअर एव्हरीवन? आता हे कॅटेगरी ऑफ क्वेशन आहे. खूप इंटरेस्टिंग क्वेशन आहे स्टुडंट्स. ह्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला काय दिल्या जातात ते समजून घ्या. ठीक आहे. दिस इज अ टाइप 3. टाइप 1 मध्ये आपण काय बघितलं? डायरेक्ट संबंध कसा येतो, काय नाही. ठीक आहे. टाइप 2 मध्ये आपण काय बघितलं? स्टुडंट्स पॉइंटिंग टू अ पर्सन वाले क्वेशन्स बघितले. आता टाइप 3 मध्ये काय असतं स्टुडंट्स? हे युजुअली क्वेशन्स येत नाहीत एक्झाममध्ये, बट स्टिल आपल्याला करायचे आहेत. जस्ट एक लेव्हल अप. ओके. येऊ पण शकतात, काही सांगता येत नाही. थोडंसं या क्वेशनमध्ये तुम्हाला एक डेटा दिलेला असतो. ठीक आहे. जसे की समजा 2 कॅरेक्टर आहेत. कोणतेही 2 कॅरेक्टर असू शकतात. असं कंपल्सरी नाही की ए आणि बी. ठीक आहे. आणि यामध्ये समजा जर प्लस आलं, ह्या प्रश्नाच्या अकॉर्डिंग हा डेटा असतो हे समजून घ्या आधी. परत एकदा मी जे शब्द बोलते त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला इथे एक डेटा दिलेला असतो स्टुडंट्स. ठीक आहे. हा जो डेटा आहे स्टुडंट्स हा फक्त त्या प्रश्नापुरता असतो. त्या प्रश्नापुरता असतो. गॉट इट? त्या प्रश्नापुरता असतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जे सिम्बॉल दिलेले आहेत ह्या 2 कॅरेक्टरच्या मधले ए आणि बीच्या, ते पण प्रश्नापुरते असतात. एवढं समजलं का? आधी कॉमेंट करा. मॅम, एक डेटा असतो प्रश्नाच्या आधी एक डेटा असतो. तो डेटा आपल्याला वाचायचा असतो. तो डेटा जो असतो मॅम तो प्रश्नाच्या अकॉर्डिंग चेंज होत असतो. प्रत्येक क्वेशनमध्ये वेगळा असतो. आणि जो सिम्बॉल्स या 2 कॅरेक्टरमध्ये दिलेले आहेत ते प्रश्नाच्या अकॉर्डिंग चेंज होत राहतात. काही देऊ शकतात ते. आता माझं मन झालं समजा, तर पहिलं वाक्य वाचा यामध्ये काय दिलेलं आहे. A प्लस बी मीन्स A इज सन ऑफ बी. यामध्ये आय थिंक मराठी टाइप नाही झालंय. ठीक आहे. मी मराठीत सांगते. लक्ष द्या. ए प्लस बी चा अर्थ काय स्टुडंट्स? ए प्लस बी वाक्य क्रमांक पहिला. ठीक आहे. ए हा बी चा मुलगा आहे. म्हणजे या प्रश्नापुरतं जेव्हा 2 कॅरेक्टरच्या मध्ये प्लस सिम्बॉल दिसत असेल, 2 कॅरेक्टरच्या मध्ये प्लस सिम्बॉल दिसत असेल स्टुडंट्स, तर आपण काय मानू? तो पहिला कॅरेक्टर आहे, तो दुसऱ्या कॅरेक्टरचा मुलगा आहे. समजलं का सगळ्यांना? ए जो की पहिला कॅरेक्टर आहे, बी चा मुलगा असणार आहे. समजा इथे एम प्लस एन असेल प्रश्नामध्ये. तुम्ही काय म्हणणार? एम हा एन चा मुलगा आहे. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर एव्हरीवन? स्टेटमेंट क्रमांक 2.
ए मायनस बी जर आलं या प्रश्नासाठी तर आपण काय म्हणणार आहोत स्टुडंट? ए ही बी ची मुलगी आहे. ए इज डॉटर ऑफ बी. पहिली मुलगी असेल कोणाची? दुसऱ्या पर्सनची. या प्रश्नात इथे पहा ओ मायनस पी दिलेलं आहे. म्हणजे काय स्टुडंट्स? ओ ही मुलगी आहे पी ची. क्लिअर? ए स्टार बी आहे. ह्याचा अर्थ काय होतो स्टुडंट्स? पहिला कॅरेक्टर दुसरा कॅरेक्टरचा वडील आहे. इथे पहा एम स्टार एन. पहिला कॅरेक्टर एम हा वडील आहे कोणाचा? एनचा. सगळ्यांना समजतंय का मी काय बोलते? मी काय बोलत आहे सगळ्यांना समजतंय का? आता हा डेटा आहे. त्या डेटाच्या अकॉर्डिंग तुम्हाला काय विचारलंय? समजा हे रिलेशन असेल ह्या काही 4-5 लोकांमध्ये. देन हाऊ इज एम रिलेटेड टू क्यू? ह्याचा अर्थ काय होतो? तुम्हाला आधी हे कोड सॉल्व्ह करावं लागेल. आधी तुम्हाला हे कोड सॉल्व्ह करावं लागेल. जसं की पहा आता एम स्टार एन. एम स्टार एनचा अर्थ काय स्टुडंट्स? एम जे आहे वडील आहे कोणाचे? एनचे. एम वडील आहेत कोणाचे हो? एनचे. एन प्लस ओ. एन प्लस ओ चा अर्थ काय? एन इज सन ऑफ ओ. एन इज सन ऑफ ओ. ओ चा मुलगा आहे. ठीक आहे. ओ चा मुलगा आहे, एम चा पण मुलगा आहे म्हणजे 100% ओ फिमेल कॅरेक्टर असणार आहे स्टुडंट्स. अशा पद्धतीने राइट? ओ मायनस पी दिलेलं आहे पहा आता ओ मायनस पी चा अर्थ काय होतो? ओ इज डॉटर ऑफ पी. ओ कोण आहे? डॉटर आहे. कोणाची? पी ची. म्हणजे इथे पहा पी वरच्या साइडला येईल. पी ची मुलगी आहे ओ आणि एम अँड ओ चा मुलगा आहे एन. पुढे पहा पी डॉलर क्यू. पी डॉलर क्यू. पी इज मदर ऑफ क्यू. पी जी आहे ती मदर आहे. कोणाची मदर आहे हो? क्यू ची पण मदर आहे स्टुडंट्स. म्हणजे हे पी आणि पी चे जे आहे ओ आणि क्यू हे लेकरं बाळ असणार आहेत. आपल्याला माहिती नाही क्यू हा मेल असू शकतो किंवा फिमेल. मला हा क्वेश्चन जरी समजला नसेल, क्वेश्चनचा टाइप समजला का सांगा? ॲट टाइप एवढं समजलं का? हे राहू द्या साइडला. हे एवढं समजलं डेटा दिलेला असतो. डेटा प्रत्येक प्रश्नाच्या अकॉर्डिंग चेंज होतो. याची कॅटेगरी मी उद्याच्या लेक्चरमध्ये स्टार्ट करेन. अँड हार्डली 2 क्वेशन्स घेईल मी याच्यावर जास्त नाही. अँड उद्या आपण नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत स्टुडंट्स. इम्पोर्टंट टॉपिक असेल. सगळ्यांनी टाईमवर जॉइन करायचं. इज इट क्रिस्टल क्लिअर एव्हरीवन? टाइप समजला ना? हा क्वेशन घेऊ आपण. प्रयत्न करा वाटल्यास ह्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन टाका. प्रयत्न करा स्क्रीनशॉट घेऊन टाका ह्याचा. ट्राय करा. ॲज अ होमवर्क उद्या तर मी घेईलच. हे एक क्वेशन घेईल आणि दुसरा एक घेईल. इनफ राहील आपल्यासाठी. ठीक आहे? आणि हा एक क्वेशन ट्राय करा. ट्राय करा. आय नो ह्याच्यात मराठी मीडियमचा डेटा नाहीये, पण उद्याच्या क्लासमध्ये मी घेईल. पण आज जे शिकलो आपण सगळ्यांना समजलं? कॉमेंट करा फास्ट. सगळ्यांना समजलं आज आपण काय-काय शिकलोय? येस स्टुडंट्स? क्लिअर आहे सगळ्यांना? काही डाउट असतील तर नक्की विचारत चला क्लासमध्ये. ठीक आहे? उद्या आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. सो एव्हरीवन थँक यू फॉर जॉइनिंग. आपण इथे लेक्चरला एंड करूयात. थँक यू एव्हरीवन.